नमस्कार. आज काय नवरोबाची फर्माईश आली होती, की आज बर्गर बनवायचं म्हणून म्हटलं तर चला मग लगेच बनवते. तर आपण आज ही बर्गर बनवली आहे आणि ती एकदम परफेक्ट बनलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदरसं टेक्स्चर आहे त्याचं. खूपच खायलाही खूप सुंदर लागली ही बर्गर. आता आपण ही बर्गर बनवतोय त्यासाठी आपण काय करणार अगोदर टिक्कीचं मसाला टिक्की बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी आपण काय केलं 5-6 काळी मिरी घेतलेली आहे, जिरं घेतलं आहे आणि धणे घेतले आहे 9-10 आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे 2-3 पीस घेतले आपण. त्याला काय केलं ना आपण आणि बडीशोप घेतलेली 1 चम्मच आपण सॉरी. तर आपण काय केलं त्याचं जाडसर भरड बनवून घेतली मिक्सरमधनं. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही पाट्यावर किंवा ठेचून घेतलं तरी चालेल. आणि आपण काय केलं ना अर्धं गाजर घेतलेलं आहे. तर आपण गाजर काय करणार शिलून घेणार आणि त्याचे बारीक-बारीक पीस करून बाजूला ठेवणार आहोत. हे बघा या पद्धतीने. आणि सेम आता आपण काय करणार एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलाय. आपण इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले. तुम्ही पातळ पातळ पोहे घेतले तर चालेल, कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी जाड पोहे घेतले आणि त्याला काय केलं भिजवून ठेवलं. थोडंसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ठेवायचं जाड पोह्यामध्ये आणि जी पातळ पोहे असतात ना त्याच्यात पाणी फक्त भिजवले की त्याचं लगेच पेस्ट होऊन जाते. त्यामुळं माझ्याकडं पातळ नव्हते त्यामुळे मी जाड पोह्यांना थोडंसं 5 ते 10 मिनटं भिजवून साईडला ठेवलेलं. आता काय केलं ना मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत बॉईल करून आणि त्याला किसून घेतले किसणीने. हे बघा या पद्धतीने. आता हे बघा आता किसून पण झालेत बटाटे आपले. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच आपण तेल टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आपण आणि जी भरड काढून ठेवलेली ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती भरड आपण कढईमध्ये टाकणार आहोत फ्राय करायला. त्यातच आपण काही करणार ना फ्राय झाल्यानंतर कांदा टाकणार आहोत फ्राय करायला आणि आपण जो गाजर कट करून ठेवला होता ना बारीक तोही आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. आणि थोडंसं वाटाणा मी काय केलं बॉईल करून ठेवला होता. मीठ टाकून बॉईल केला होता. थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं होतं आणि बॉईल करून तोही आपल्याला कढईमध्ये फ्राय करून घ्यायचा. आता जे पोहे होते ना आपण हे पोहे काय केले ना आपण भिजवून साईडला ठेवले होते. ते पोहे व्यवस्थित भिजलेले आहे. पण आता काय करायचं आपल्याला त्याला हाताने व्यवस्थित त्याला क्रश करून व्यवस्थित त्याचा एक लगदा बनवायचा आहे आणि त्याला नंतरच आपल्याला त्यात कढईमध्ये थोडंसं हलकं फ्राय करून घ्यायचं आणि उरलेला आपल्याला आता तो किसलेला बटाटा टाकून द्यायचा आपल्याला इथे आणि सर्व मिक्सचर आपल्याला काय करायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अर्धा टेबलस्पून आपल्याला हळद टाकायची आणि इथे गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला परत आणि ओरिगॅनो टाकला आहे आपण 1 चम्मचभर. हे बघा आणि सर्व हे पदार्थ काय करायचं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने आणि त्याला थंड करून घ्यायचं आणि कोणतंही ग्राइंडर किंवा काही असेल तर त्याला काय करायचं थोडंसं हे बघा असं व्यवस्थित काय होतं तो सगळे जे मसाले वगैरे आहेत ना भाज्या वगैरे आपण ज्या टाकल्या त्या या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा असे केलं ना तुम्ही झाऱ्याने तर खूप छान असं ते मिक्स होऊन जातं किंवा आपण हे करतोय ना एकदम असं या पद्धतीने केलं तर एकदम बारीक होऊन जातं ते. तर आपल्याला काय करायचं ना आता एक स्लरी बनवून घ्यायची. त्यासाठी आपण काय घेतलं आहे 3 चम्मच आपण मैदा घेतलेला आहे आणि 2 चम्मच आपण हे घेतलं आहे कॉर्नफ्लोअर. तर त्या दोन्हींना मिक्स करून काय करायचं आपल्याला व्यवस्थित मध्यम याची स्लरी बनवून घ्यायची. जास्त पातळही नाही बनवायची आणि जास्त घट्टही नाही बनवायची. हे बघा या पद्धतीने बनवायची आपल्याला ही स्लरी. हे बघ अशी पेस्ट बनवायची म्हणजे हे बघ आता आपली पेस्ट म्हणून आपण साईडला ठेवलेली आहे. आता आपण काही करणार ना जे मसाला आपण सारण बाजूला करून ठेवलं ना ते सारणही खूप व्यवस्थित थंड झालेलं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या. तर हे बघा आपलं सारण थंड झालेलं आहे. आता आपण त्याच्या व्यवस्थित टिक्क्या बनवून घेऊ. बघा किती छान बटाट्याचं पण दिसतंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो हे टाकला आहे ना आपण गाजर खूप छान येलो ग्रीन रेड असं दिसते आपली टिक्की. दिसते ना सुंदर तुम्हाला. हे बघा नक्की तुम्ही हे बर्गर ट्राय करून बघा. खूप छान लागते. या पद्धतीने
नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला नक्की कळवा. आता आपल्याला काय करायचं, ज्या टिक्क्या आहेत ना आपल्या, त्या काय करायच्या, त्या स्लरीमध्ये आपल्याला डीप करायच्या व्यवस्थित. आणि आपल्याला जो ब्रेड क्रम्स घ्यायचं आहे, आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं. नंतर मग हे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचं ते ब्रेड क्रम्स. हे बघा. आणि नंतर तेल व्यवस्थित गरम झालं ना की मग आपल्याला त्याच्यात अलगद सोडायचे, जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडण्याचे चान्सेस जास्त असतात. हे बघा, सेम प्रोसेस आपल्याला अगोदर स्लरीमध्ये बुडायचं, नंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून आपल्याला तेलात सोडून द्यायचं त्याला. हे बघा. आणि अलगद 1 चम्मच आणि झाऱ्याच्या साहाय्याने काय करायचं, आपल्याला पलटी करायचं. एकच झाऱ्या किंवा हे आहे ना, त्याने आपल्याला अलटी पलटी करत त्याला व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला. हे बघा या पद्धतीने एवढा सुंदर कुरकुरीत झाला होता ना. आता मी विसरली आहे तुम्हाला नाही का तो साऊंड ऐकवायचं. हे बघा या पद्धतीने आपल्या ह्या टिक्की तयार झालेल्या आहे. आता आपण काय करणार ना, दुसऱ्या कढईमध्ये आपण थोडंसं बटर लावणार आणि त्याच्यावर आपल्या ज्या बर्गरच्या ब्रेड्स आहेत ना, त्या थोड्याशा शेकवून घेणार आहोत एक साईडने. आतली बाजू आपण त्याला शेकवणार आहोत बटरमध्ये. हे बघा या पद्धत, जास्त नाही शेकवायचं, नॉर्मलच शेकवून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. आता इथे काय केलं ना, आपण सॉस घेतला आहे 2 चम्मच आणि मेयो घेतला आहे. ह्या दोन्हींना मिक्स करून आपल्याला दोन्हींची मिक्स एक पेस्ट म्हणून घ्यायची आहे. बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्या बर्गरच्या ब्रेडवरती लावायचं आहे आपल्याला. हे बघा किती छान कलर आला आहे ना. असते ना डॉमिनोजमध्ये असंच मेयो असते ना याच कलरमध्ये, तर असंच करता येते, बाकी काही नाही. हे बघा. आणि आपल्याला ब्रेडवरती व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे. आता आपलं मेयो लावून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, एक टोमॅटो कट करून घेतला आहे मी स्लाइसेसमध्ये. मोठा टोमॅटो होता माझ्याकडे अवेलेबल, तर त्याला मी मोठ्या पीसमध्ये, तुम्ही इथे काही काकडी टोमॅटो असं तुमच्या चॉईस, कांदाही ठेवू शकता, पण मी फक्त टोमॅटोच ठेवला आहे. आणि ही चीज स्लाइस ठेवतो आहे आपण आता त्याच्यावर. आणि नंतर बर्गर टिक्की ठेवतो आहे, ती आपण जी बनवलेली आहे कुरकुरीत टिक्की, ती टिक्की ठेवली आपण. आणि नंतर मी आता परत वरूनही मेयो भरभरून मेयो लावते मी. तर आज म्हटलं जाऊ दे, आज थोडंफार खाल्लं तर काही हरकत नाही एखाद दिवस, त्यामुळं लावलं. आता आपलं हे बर्गर रेडी आहे. तुम्हाला दाखवते मी पलटी करून. हे बघा किती सुंदर दिसतंय ना. चला आपला बर्गर रेडी आहे. जास्त मला खर्चावी नाही लागला त्याला. 90 ते 100 रुपये लागलेला आहे सर्व बनवण्यासाठी. ह्याच्यामध्ये माझे लगभग 6 ते 7 बर्गर रेडी झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवणारच आहे समोर. आणि हे बघा, मी ते आता बर्गर म्हटल्यानंतर फिंगर चिप्स, तर मी फिंगर चिप्स थोडेसे बनवून घेतलेले आहेत. तेही खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे. याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा आता आपले झालेले आहे मस्त ब्राऊन कलरचे, त्यामुळे मी तेही बाजूला काढून घेते आहे कढाईमधनं. हे बघा तुम्ही, खूप छान मुलांनी तर एन्जॉय करत खाल्लं आहे. आणि हे बघा आपले बर्गर्स तयार झालेली आहे. अजूनही बनवलेली आहे मी भरपूर, पण ती साईडला ठेवली. तर तुम्हाला मी 3 दाखवली आहे. आणि हे आपलं स्वास आणि आपलं हे बर्गरचा आज मेन्यू जो होता, नवरोबाची जी फरमाईश होती ती आज पूर्ण झालेली आहे. हे बघा. आणि आपले किती सुंदर असे बर्गर तयार झालेले आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची बर्गर कशी झाली आहे आणि माझ्याही रेसिपीज कशा वाटतात तुम्हाला, तेही मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. एन्जॉय.